सकाळचे 5:08 झालेत. आम्हाला 5 वाजता निघायचं होतं, तर एवढं काही लेट नाही. ठीक आहे, 8 मिनटांनी काय नाही होत. अजून 2-3 मिनटात आम्ही निघून जाऊ, कारण सगळं झालं आहे. हे विंडशीटर मला घालायचं आहे फक्त. बॅग लोड झाल्या आहेत. इथे मॅप पण लावला आहे मी. तर आजचा टोटल डिस्टन्स आहे 334 किलोमीटर्स आणि 6 hours 41 minutesचा ट्रॅव्हल टाईम आहे. तर इथे अरायवल आता 11:48चं दाखवतं आहे, पण आमचं टार्गेट असं 12:30-1 आहे की 12:30-1पर्यंत आम्हाला हॉटेलवर पोचायचं आहे. तर तिकडचं स्टॅच्यू ऑफ युनिटीचं हॉटेलचं बुकिंग आम्ही कालच केलं रात्री, आणि मग निघूया आता. आज आपण सापुतारावरून जाणार आहे, तर ते एक हिल स्टेशन आपण बघू. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी वर्ल्ड्स टॉलेस्ट स्टॅच्यू आहे, तर तो आपल्याला बघायचा आहे. तर तिकडे लाईट शो वगैरे आहे, तिकडे ते गॅलरी वगैरे आहे, ते सगळं तुम्हाला तर व्लॉगमध्ये दिसेलच पुढे जाऊन. बाय बाय. काल ह्याला हात लावायला जरा जवळ गेलो मी, तर पळून गेला. आज स्वतःच आला आहे, ते बघा. इथे फुल काळोख आहे. या रोडवर लाईट्स वगैरे नाही, काय नाही. एकदम गावातलाच रस्ता आहे ना हा शेवटी. तर आता इथून पुढून जाऊन राईट मारायचा आहे. गंगापूर रोड आहे हा, आणि मग पुढे जाऊन तो नाशिकच्या आउटस्कर्ट्सचा तो एक हायवे, आता मला नाव नाही लक्षात. त्या हायवेवरून आपण डायरेक्ट सिटीच्या बाहेर पडू. तर नाशिकच्या नॉर्थनी आपल्याला बाहेर निघायचं आहे. तर मी आता मेन रोडला लागलो आहे. सापुतारा इथून 76 किलोमीटर्स आहे. तर स्टॉप तर सापुताऱ्याचाच घ्यायचा आहे, ब्रेक नाही घ्यायचा आहे, फक्त स्टॉप घ्यायचा आहे. थांबून जरा काय फोटो वगैरे काढले तर ते, आणि मग ब्रेकफास्ट पुढेच करू जरा. तर 7:15 झालेत. 2 तास झाले निघून. डिस्टन्स अराउंड 70-75 किलोमीटर्स कवर झालं आहे. थोडं स्लोच चालतो आहे, कारण रस्ते ओले आहेत, पण रस्ते चांगले आहेत. मगाशी स्पीड ब्रेकर्स खूप होते, तर तिथे स्पीड थोडी स्लो होत होती मध्ये मध्ये, पण हा टोल रोड चालू झाल्यापासून रस्ता खूप मस्त आहे. इथून सापुतारा इथून 20 किलोमीटर असेल एक, आणि पुढे पाऊस दिसतो आहे. मग त्यामुळे आम्ही इथे थांबलो. मीडिया मॉड काढायचा होता, माईक काढायचा होता. मग दाखवतो थांबा. तिकडे डोंगर दिसतोय ना समोर, तो ते दिसत असेल. थांबलत होतो, मग पाणी वगैरे पिऊन घेतलं. हेल्मेट पण जरा काढला, कारण कान दुखायला लागलेला माझा हा. आता 5 मिनटं झाले, 10 मिनटाचा ब्रेक कंप्लीट करतो आणि निघतो लगेच. मागच्या ब्रेकपासून फक्त 20 मिनटं गाडी चालवली, आणि ते खूप मस्त जागा आली फोटो काढायला थांबलो त्यासाठी. मग दाखवतो. आणि इकडे पण डोंगर आहे, इथे खूप फॉग होता, आता तो क्लिअर झाला. लगेच निघतोय, थांबणार नाही. हेल्मेट पण नाही काढलंय. 2-3 फोटो काढून लगेच निघूया आता.
तर आम्ही आता ऑफिशियली गुजरातमध्ये एंटर करणार आहे. इथे महाराष्ट्र स्टेटचा एंड आहे, त्याच्यासोबत फोटो काढला आम्ही, म्हणून आम्ही गाड्या इथे उभ्या केल्यात. इथून गुजरात चालू होतं. तर इथे सगळे रूल्स वगैरे लिहिलेले आहेत त्यांनी. ते ट्रेन स्टेशन होतं ना. हां, चल पुढे चल सांग. तर 11 वाजलेत. आम्ही मढी म्हणून जागा इथे पोचलो आहे. जो गुगल मॅपनी रोड दाखवला होता ना, तिथे पुढे काम चालू होते. पुढे रेल्वे क्रॉसिंग होती, इथे काम चालू होतं. मग तिथून जाता नाही आलं. मग परत एक 2 किलोमीटर मागे आलो इथे लोकल्सला विचारून, आणि इकडून दुसरी एक रेल्वे क्रॉसिंग होती, तिथून क्रॉस केलं. आता हा एक जरा छोटा रस्ता आहे. हा पुढे जाऊन परत त्याच मेन रोडला कनेक्ट होईल असं त्यांनी सांगितलं. तर गुगल मॅपवर आता अरायवल आम्हाला 1:22चा दाखवतो आहे. मला 1 वाजता पोचायचा प्लॅन होता. आम्ही काही जास्त ब्रेक्स पण नाही घेतलेत. आता पण मग जरा नॉनस्टॉप जाऊ अजून, आणि मग एक छोटा ब्रेक घेऊ. आम्ही खायला थांबलो इथे. भुर्जी पाव वगैरे मागवले. इथून आता हायवेच आहे, खराब रस्ता नाही, चांगला रस्ता, प्रॉपर पेव्ड रोड आहे. अर्ध्या तासाचा रस्ता बाकी आहे. 2:30 वाजत आलेत. शेवटचा अर्धा पाऊण तासाचा प्रवास बाकी आहे. तिकीटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं, ते चिन्मय बघत होता. तर आता ते जाऊनच बघतो. हॉटेलवर पण मी कॉल केला होता जेवायला बसलो तेव्हा. त्यांना बोललो की रूम वगैरे रेडी ठेवा, जे पण काय असेल ते. मग कसं लगेच निघता येईल स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी. बरोबर 3 वाजलेत. आम्ही हॉटेलला पोचलो आहे. आजचा टोटल डिस्टन्स झाला 342 किलोमीटर्स. आणि खराब रस्ता पण बऱ्यापैकी होता आज. काल रात्री आम्ही मॅपवर जेव्हा चेक केलं ना, तर गुगल मॅपनी जो टाईम दाखवलेला ना डिस्टन्ससाठी, त्या हिशोबाने रस्ता खूप खराब होता. तर आता लगेच आत रिसेप्शनमध्ये जातो, रूम घेतो आणि लगेच निघूया चिन्मय. कारण स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत गाडी नाही जात. थोडंसं हां, तिकीटचं पण सॉल्व्ह करतो जे काय झालं ते. जरा प्रॉब्लेम झाला, पण तिकीटचा मेसेज आलाय. झालं कन्फर्म? अरे बरं झालं. सो आता आम्ही जातो. बुकिंगचं वगैरे म्हणजे बुकिंगचं झालं आहे, फक्त रूमवर चेक इन करून फटाफट निघतो. हां, इथून बाईक थोडंच पुढे जाते आणि तिथून त्यांच्या बसेस घ्यायला लागतात. आतमध्ये प्रायव्हेट गाड्या अलाउडच नाहीत. तर ही रूम आहे, 3 बेड्सची रूम आहे, बरीच मोठी आहे, नॉन AC. तर ही रूम घेतली आहे. या रूमची स्टँडर्ड प्राईस 1500 आहे पर नाईट 2 अडल्टसाठी. तर आम्ही अगोडावरून बुकिंग केलं, आमचं 1200मध्ये काम झालं. तुम्ही पण तसं करू शकता. A few moments later. मी लॉकर रूमकडे चाललो आहे. हेल्मेट ठेवायचं आहे. तिथे
ATMच्या बाजूलाच आहे तिकीट काउंटर. हा इथे लिहिले लॉकर्स. मला हा असा वेटिंग एरिया बनवला आहे मला वाटतं. खूप एकदम सही आहे एकदम. तिकीटचे रेट दाखवूया. कुठे तेव्हा इथे रेट तिकीट्स आहेत. जे जे ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची असेल त्याचे तिकीट्स आहेत. आम्ही तर फक्त व्ह्यूइंग गॅलरीची तिकीट केली आहे. तिथे 2 नंबरवर आहे 380 तेच केलं ना ते. हां, त्याचे टायमिंग सगळ्याचे टायमिंग्स पण दिलेत. आणि त्याच्यामध्येच ॲक्च्युली लाईट शो फ्रीच आहे. कुठली पण एंट्री तिकीट काढली की त्याच्यासोबत लाईट शोचं स्लॉट्स आणि कुठून बघायचं ते ऑप्शन येतं, ते सिलेक्ट करायचं आणि मग ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर मिळून जातं. इथे बस स्टॉप आहे. चला स्वारगेट ह्या बसमधून आम्ही उतरलो. तिकडे समोर डॅम आहे आणि इकडे सरदार पटेलांचं स्टॅच्यू. हा व्हीलचेअर ॲक्सेसिबल कॅम्पस आहे. आता परत चालत जायचं. आता पहिले आम्ही म्युझियमकडे चाललो आहे आणि मग तिकडून वरती व्ह्यूइंग गॅलरीत जाणार आहे. तर इथून एंट्रन्स आहे. हा अरे हा म्युझियमचा एंट्रन्स आहे आणि आतमध्ये AC आहे आणि बाहेर एवढं जास्त गरम होत आहे ना की आम्ही फोटो आता आल्यावर काढू बाहेर. पहिले आत चाललो. तर स्टॅच्यूच्या कन्स्ट्रक्शनची माहिती आहे. हां, आणि इथे वर्ल्ड टॉलेस्ट स्टॅच्यूला बाकीच्या फेमस स्टॅच्यूजसोबत कम्पेअर केलं आहे. मग एक रेफरन्स मिळतो आपल्याला की किती उंच आहे. छान आहे. खूप माहिती आहे इथे. त्यांनी कन्स्ट्रक्शन कसं केलं, इकडे जे लोक आधी राहायची त्यांच्याबद्दल पण माहिती आहे की त्यांनी कसा सपोर्ट केला या प्रोजेक्टमध्ये. आणि तिथे मागे एक थिएटर आहे, तिथे तुम्ही ती शॉर्ट फिल्म बघू शकता. मी खालचं म्युझियम पूर्ण बघितलं आहे. आता वरती व्ह्यूइंग गॅलरीकडे चाललो आहे. तर इथे एलिव्हेटर्स आहेत, लाईन लागली आहे इथे. ही मेन व्ह्यूइंग गॅलरी आहे. इकडे सरदार सरोवर डॅम दिसतो. तर इकडे हे लेझर शो बघण्यासाठी बेंचेस लावलेले आहेत. खूप आहेत, मागच्या साईडला पण बरेच आहेत.
लाईट शो चालू होईल आता. स्काय एकदम पिंक झालाय. पल का सागर अपरंपार, ऋणी देश का नम्र नमन, तुम स्वीकारो सम्मान. लाईट शो जस्ट संपलाय. ते काय अजून स्टॅच्यूवर लाईट बघू शकता तुम्ही. एक 20-25 मिनिटांचा शो होता आणि खूप मस्त शो होता. मजा आली बघून. लास्टला नॅशनल अँथम पण घेतलेलं. चिन्मय तुला कसं वाटलं? मस्त वाटलं शो. असं ते काय बोलतो आता अंगावरती काटा आला बघतं ना. आणि मग लास्टला नॅशनल अँथम आलं तेव्हा जरा असं प्राऊड फील झालं बाई की इंडियामध्ये जन्माला आलं. आम्ही इथे बस स्टॉपवर आलो आहे. लाईनीत खूप बस लागल्यात आणि एवढी काही जास्त गर्दी नाही आज. तर आपल्याला मिळेल बस लगेच. आम्ही जरा लेग रूममध्ये सीटवर बसलो. तर 11:15 झालेत. 15-20 मिनटं झाले असतील आम्ही रूमवर आलो. मी फ्रेश झालो आणि चिन्मयनी बॅग ओपन केली आहे. तर कपडे परत नीट लावायचे. सगळा पसारा पडला आहे. कपडे नीट अरेंज करून लावायचे. जे वापरलेले कपडे खाली टाकायचे आणि जे आता उद्या परवा वापरणार आहे ते वरती ठेवायचे. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून निघून आम्ही एकता मॉलला गेलो. पण मॉलला ऑलमोस्ट सगळं बंद झालं होतं. मग आम्ही तिथे थांबलोच नाही. तसंच थोडंसं पुढे गेलो. एन्टॉर्कमध्ये फ्यूल भरलं आणि मग जेवायला गेलो आणि जेवून रूमवर आलो. तर जेवताना व्लॉग नाही केला. खूप भूक लागली होती तर जेवण आलं आणि मी जेवायला सुरुवात केली. तर असं इन शॉर्ट सांगायचं झालं तर आजचा दिवस चांगला गेला. सकाळी आम्ही लवकर चालू केलेलं. 5:15लाच निघालो होतो. 8 वाजेपर्यंत आम्ही बॉर्डर क्रॉस केली होती. पण त्यानंतर रस्ता जरा खराब झाला होता. अराऊंड 80-90 किलोमीटर्स थोडा खराब रस्ता होता आणि पाऊस पण खूप आला. मग विजिबिलिटी पण कमी झाली होती. तर तेव्हा थोडंसं झालेलं, थोडा त्रास झालेला. पण मग नंतर परत रस्ता चांगला झाला. शेवटचे 30-40 किलोमीटर आम्ही जरा लेट पोचलो हॉटेलला. पण तरी पण साईट सीइंग झाले सगळे. लेझर शो बघितला, म्युझियम बघितलं, वरती व्ह्यूइंग गॅलरीमध्ये पण जाऊन आलो. तर खूप छान गेला आजचा दिवस. आम्ही बॅग भरून घेतो म्हणजे सकाळची पूर्ण तयारी होईल. सकाळी 6-6:30 वाजेपर्यंत निघू आम्ही. आणि उद्या मुंबईला जायचं आहे परत. पण पूर्ण रस्ता कवर नाही होणार उद्या कारण लांब आहे जरा आणि पाऊस पण आहे. तर आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही चालवू रिलॅक्समध्ये आणि जिथे पोचू संध्याकाळी तिथे आम्ही हॉल्ट घेऊ असा प्लॅन आहे. मग हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया. लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.